नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. मूळ शिवसेना ज्यावेळी होती त्यावेळी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेना पॉवरफुल होती, राणेही पॉवरफुल होते. पण त्यानंतर बाळासाहेब गेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे टार्गेट हे नारायण राणे आणि नारायण राणेंचे सर्वात मोठे टार्गेट शिवसेना. इतकी ती खुन्नस सगळ्यांना पाहायला मिळाली. आता काय झालंय, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी सिंधुदुर्गमधून जाहीर झाली होती आणि त्यांनी चॅलेंज दिलं होतं की भाजपने इथून नारायण राणेंनाच उमेदवारी द्यावी, त्यांचं डिपॉझिट घालवतो. इरेला पेटलेले राणे शेवटी उमेदवारी मिळवून बसलेत. म्हणजे थोडक्यात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे ही खुन्नस आणि त्यांची ही लढाई खरोखर पाहण्यासारखी होईल, किंबहुना काय होणार देव जाणे. ही पार्श्वभूमी. आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, काय ते देव जाणे सिंधुदुर्गात राऊत विरुद्ध राणे. काय ते देव जाणे सिंधुदुर्गात राऊत विरुद्ध राणे. फुटणार फुटणार म्हणत सिंधुदुर्गाची लॉटरी फुटली. चिंता तर मिटली, राणे साहेबांना उमेदवारी भेटली. राऊतांच्या मागं लपून उबाठा सेना बघत होती वाट. ऐका, राऊतांच्या मागं लपून उबाठा सेना बघत होती वाट. ठाकरेंचं चलनी नाणं म्हणे इथं त्यांचीच आहे लाट. निवडणुकीचं आव्हान झेललं काय तो राणेंचा थाट. तुल्यबळ नाहीच म्हणे, पण आहे विनायकाशी गाठ. जुने हिशेब चुकते करायचे म्हणून उतरलेत फडात. त्यांचं वय साधारण 73-74 आहे. जुने हिशेब चुकते करायचे म्हणून उतरलेत फडात. राऊतांच्या मते डिपॉझिट घालू सिंधुदुर्गच्या गडात. मूळ सेनेतील अंतर्गत खुन्नस काटा काढायचा आहे. मूळ सेनेतील अंतर्गत खुन्नस काटा काढायचा आहे. आधी उताणा आणि नंतर तोंडावर पाडायचा आहे. 400 पारचा नारा देत भाजप देशात टॉप आहे. परिस्थिती काय? 400 पारचा नारा देत भाजप देशात टॉप आहे. पक्ष नाही, चिन्ह नाही, उबाठा मात्र फ्लॉप आहे. मंडळी, ही होती आजची वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला, उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.